दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर। विधेयकावर चर्चा सुरू। संध्याकाळी वक्फ दुरुस्ती विधेयकावर मतदान होणार। केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्याकडून विधेयक सादर। वक्फ बोर्डावर शिया, सुन्नी, बोहरा आणि महिलाही असणार। 4 बिगर मुस्लिमांसह 2 महिला असणं अनिवार्य असणार, रिजिजूंची माहिती। वक्फ बोर्ड कायद्याच्याही वर जात होतं, हे कसं होऊ शकतं? विधेयक आणलं नसतं तर संसदेवरही वक्फनं दावा केला असता, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचं वक्तव्य। वक्फ सुधारणा विधेयकावर 25 राज्यांमधून सूचना मागवल्या। विधेयकावर 97 लाख सूचना आल्या। कायद्याच्या जाणकारांकडून देखील आम्ही सूचना मागवल्या। वक्फ विधेयकाबाबत विरोधकांचं मन साफ नाही, अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही, वक्फच्या संपत्तीवर कब्जा करता यावा यासाठी हे विधेयक, संजय राऊतांची टीका। ठाकरेंची शिवसेना वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करणार, सूत्रांची माहिती। राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर सस्पेन्स वाढला तर विधेयकाला पाठिंबा की विरोध हे मतदानानंतर खासदार सांगतील, राऊतांची प्रतिक्रिया। वक्फ सुधारणा विधेयकाला ठाकरेंनी समर्थन द्यावं, ठाकरे विरोधात गेले तर राहिलेले कार्यकर्तेही त्यांना सोडतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुस्लिम बहुल भागात महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी। इथे फक्त मुस्लिमांवर कारवाई केली जाते, बीड स्फोटातील आरोपींची घरं का पाडली नाहीत? सपाचे आमदार अबू आझमींचा राज्य सरकारला सवाल। बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार, एसपी नवनीत कावत यांच्यावर संतापले। हेलिपॅडपर्यंत लोक आल्यानं अजित पवारांचा संताप, तर आज अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता। धनंजय मुंडे अजित पवारांच्या बीड दौऱ्यात उपस्थित नाहीत, धनंजय मुंडेंनी ट्विट करत माहिती दिली। प्रकृती ठीक नसल्याचं धनंजय मुंडेंचं ट्विट। उपचारासाठी मुंबईला यावं लागत असल्याची धनंजय मुंडेंची ट्विट करत माहिती। कार्यकर्त्यांना पक्षात घेताना त्यांचे रेकॉर्ड तपासा, चुकीच्या लोकांना सोबत घेतलं तर मोठी किंमत मोजावी लागते। अजित पवारांची पदाधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याची सूचना। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात डीपीआय संघटनेची निदर्शनं, सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्याचा आरोप। शिंदेंच्या शिवसेनेकडून धर्मवीर आध्यात्मिक सेना वेब पोर्टलचं उद्घाटन। आता आध्यात्मिक क्षेत्रातील समस्या, तक्रारी थेट उपमुख्यमंत्री शिंदेंपर्यंत पोहोचणार। जयंत पाटलांचं सध्या तळ्यात मळ्यात आहे, मात्र सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। मंत्री बनायला आवडेल, मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, आमदार प्रकाश सोळंकेंची प्रतिक्रिया। अंजली दमानियांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं, दमानियांच्या गौप्यस्फोटावर पंकजा मुंडे काहीही बोलल्या नाहीत। बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्र मॉडेल वापरा, अमित शहांच्या बिहारच्या भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना। महाराष्ट्रात भाजपनं बूथ कमिट्यांवर प्रचंड मेहनत घेतली, अमित शहांची माहिती। बीड कारागृहात झालेल्या 2 गटातील मारहाणीचं प्रकरण, गित्ते आणि सोनवणे गँगच्या विरोधात गुन्हा दाखल, गित्ते गँगची हर्सूल तर सोनवणे गँगची नाशिक तुरुंगात रवानगी।